आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड स्ट्रक्चरची फक्त एका टेनची ॲट अ ग्लान्स 6 प्रकारांची प्रॅक्टिस कशी करायची, प्रॅक्टिस करताना कोणकोणते टेक्निक्स आपण वापरणार आहोत आणि त्यानंतर आपण किती वाक्य बनवू शकतो याचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला देणार आहे आणि ही प्रॅक्टिस तुम्हाला घर बसल्या करायची आहे। परंतु त्या अगोदर मी तुम्हाला टाइप फर्स्ट मध्ये हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा टाइप फर्स्ट आहे आणि याची आपण सेपरेट प्रॅक्टिस केलेली आहे आणि आपण सेपरेट प्रॅक्टिस का बरं करत आहोत, कारण सुरुवातीला आपला गोंधळ होऊ नये म्हणून असे टेक्निक्स आपल्याला वापरावे लागतात आणि हे स्ट्रक्चरल पॅटर्न यूज करण्याचं आमच्याकडे एक टेक्निक आहे, कारण आम्ही असंख्य वर्षांपासून आमच्या विद्यार्थ्यांवर हे पॅटर्न्स वापरत आलेलो आहोत आणि आम्हाला माहिती आहे विद्यार्थी कुठे चुका करतात आणि किती प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे आणि कोणते प्रकार शिकायचे आहे याबद्दल तुम्हाला गेस करायचा नाही आहे। आणि हे सगळे स्ट्रक्चर्स आम्ही द स्ट्रक्चर ऑफ स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट बुक आणि यू कॅन स्पीकच्या पुस्तकांमध्ये दिलेले आहेत। मी एका क्रियापदाचे जवळजवळ 114 वाक्य मी बनवणार आहे, कारण एका स्ट्रक्चर मध्ये 19 वाक्य आहेत, कर्ते 19 आहेत आणि क्रियापद मात्र एकच आहे आणि नंतर आपण क्रियापद पण बदलणार आहोत। परंतु प्रॅक्टिस करताना प्रॅक्टिस कशी करायची, ॲट अ ग्लान्स प्रॅक्टिस कशी करायची याचं टेक्निक आपण अभ्यासणार आहोत। तर मी सुरुवातीला ट्रान्सलेशन मेथडनी प्रॅक्टिस करेल। आय प्ले मी खेळतो, वी प्ले आम्ही खेळतो, यू प्ले तू खेळतो, यू प्ले तुम्ही खेळतात, दे प्ले ते खेळतात, ही प्लेस तो खेळतो, शी प्लेस ती खेळते, इट प्लेस तो कुत्रा खेळतो, राम प्लेस राम खेळतो, श्याम प्लेस श्याम खेळतो, माय फादर प्लेस माझे वडील खेळतात, अवर फादर प्लेस आपले वडील खेळतात, युअर फादर प्लेस तुझे वडील खेळतात, युअर फादर प्लेस तुमचे वडील खेळतात, हिज फादर प्लेस त्याचे वडील खेळतात, हर फादर प्लेस तिचे वडील खेळतात, देअर फादर प्लेस त्यांचे वडील खेळतात, राम्स फादर प्लेस रामचे वडील खेळतात, श्याम्स फादर प्लेस श्यामचे वडील खेळतात। बघा मी एका स्ट्रक्चर मध्ये मी 19 वाक्यांची प्रॅक्टिस केलेली आहे। आता मी नकारार्थी प्रकाराची प्रॅक्टिस करणार आहे। आय डू नॉट प्ले किंवा आय डोंट प्ले, मी आय डोंट ने प्रॅक्टिस करतो। आय डोंट प्ले मी खेळत नाही, वी डोंट प्ले आम्ही खेळत नाही, यू डोंट प्ले तू खेळत नाही, यू डोंट प्ले तुम्ही खेळत नाही, दे डोंट प्ले ते खेळत नाही, ही डझंट प्ले तो खेळत नाही, शी डझंट प्ले ती खेळत नाही, इट डझंट प्ले तो कुत्रा खेळत नाही, राम डझंट प्ले राम खेळत नाही, श्याम डझंट प्ले श्याम खेळत नाही, माय फादर डझंट प्ले माझे वडील खेळत नाहीत, अवर फादर डझंट प्ले आपले वडील खेळत नाही, युअर फादर डझंट प्ले तुझे वडील खेळत नाही, युअर फादर डझंट प्ले तुमचे वडील खेळत नाही, हिज फादर डझंट प्ले त्याचे वडील खेळत नाहीत, हर फादर डझंट प्ले तिचे वडील खेळत नाहीत, देअर फादर डझंट प्ले त्यांचे वडील खेळत नाहीत, राम्स फादर डझंट प्ले रामचे वडील खेळत नाही, श्याम्स फादर डझंट प्ले श्यामचे वडील खेळत नाही, श्यामच्या वडिलांना खेळायची सवय नाही, वर्तमान काळामध्ये ते खेळत नाही, दररोज ते खेळत नाही असं देखील मी गृहीत धरून प्रॅक्टिस करू शकतो। त्याचबरोबर डू आय प्ले मी खेळतो का, डू वी प्ले आपण खेळतो का, डू यू प्ले तू खेळतो का, डू यू प्ले तुम्ही खेळतात का, डू दे प्ले ते खेळतात का, डज ही प्ले तो खेळतो का, डज शी प्ले ती खेळते का, डज इट प्ले तो कुत्रा खेळतो का, डज राम प्ले राम खेळतो का, डज श्याम प्ले श्याम खेळतो का, डज माय फादर प्ले माझे वडील खेळतात का, डज अवर फादर प्ले आपले वडील खेळतात का, डज युअर फादर प्ले तुझे वडील खेळतात का, डज युअर फादर प्ले तुमचे वडील खेळतात का, डज हिज फादर प्ले त्याचे वडील खेळतात का, डज हर फादर प्ले तिचे वडील खेळतात का, डज देअर फादर प्ले त्यांचे वडील खेळतात का, डज राम्स फादर प्ले रामचे वडील खेळतात का, डज श्याम्स फादर प्ले श्यामचे वडील खेळतात का। त्यानंतर डू आय नॉट प्ले किंवा डोंट आय प्ले, तर मी डोंट आय प्ले नी प्रॅक्टिस करणार आहे आणि हा निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन आहे। ज्यावेळेस मी प्रॅक्टिस करत असतो त्यावेळेस मला याच्या व्याख्या माहिती आहे, कारण मी व्याख्या तुम्हाला शिकवलेल्या आहे। आपल्या 5 दिवसाच्या शेड्यूल मध्ये आपण संपूर्ण प्रकारांचा अभ्यास केलेला आहे आणि हे प्रकार आपल्याला समजलेले आहेत। डोंट आय प्ले हा नकारार्थी व्हर्बल क्वेश्चन आहे, मी खेळत नाही का, म्हणजे प्रॅक्टिस करत असताना तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात, परंतु जर समजून उमजून जर तुम्ही प्रॅक्टिस जर केली ते प्रकार तुम्हाला लवकर समजतात। डोंट आय प्ले मी खेळत नाही का, डोंट वी प्ले आपण खेळत नाही का, डोंट यू प्ले तू खेळत नाही का, डोंट यू प्ले तुम्ही खेळत नाही का, डोंट दे प्ले ते खेळत नाही का, डझंट ही प्ले तो खेळत नाही का, डझंट शी प्ले ती खेळत नाही का, डझंट इट प्ले तो कुत्रा खेळत नाही का, डझंट राम प्ले राम खेळत नाही का, डझंट श्याम प्ले श्याम खेळत नाही का, डझंट माय फादर प्ले माझे वडील खेळत नाहीत का, डझंट अवर फादर प्ले आपले वडील खेळत नाही का, डझंट युअर फादर प्ले तुझे वडील खेळत नाही का, डझंट युअर फादर प्ले तुमचे वडील खेळत नाहीत का, डझंट हिज फादर प्ले त्याचे वडील खेळत नाही का, डझंट हर फादर प्ले तिचे वडील खेळत नाहीत का, डझंट देअर फादर प्ले त्यांचे वडील खेळत नाही का, डझंट राम्स फादर प्ले रामचे वडील खेळत नाहीत का, डझंट श्याम्स फादर प्ले श्यामचे वडील खेळत नाहीत का। व्हेरी सिंपल। व्हॉट डू आय प्ले हा व्हर्बल क्वेश्चन नाही आहे, तर हा डब्ल्यूएच क्वेश्चन आहे। व्हॉट डू आय प्ले मी काय खेळतो, वर्तमान काळामध्ये मला काय खेळायची सवय आहे। व्हॉट डू आय प्ले मी काय खेळतो, व्हॉट डू वी प्ले आपण काय खेळतो, व्हॉट डू यू प्ले तू काय खेळतो, व्हॉट डू यू प्ले तुम्ही काय खेळतात, व्हॉट डू दे प्ले ते काय खेळतात, व्हॉट डज ही प्ले तो काय खेळतो, व्हॉट डज शी प्ले ती काय खेळते, व्हॉट डज इट प्ले तो कुत्रा काय खेळतो, व्हॉट डज राम प्ले राम काय खेळतो, व्हॉट डज श्याम प्ले श्याम काय खेळतो, व्हॉट डज माय फादर प्ले माझे वडील काय खेळतात, व्हॉट डज अवर फादर प्ले आपले वडील काय खेळतात, व्हॉट डज युअर फादर प्ले तुझे वडील काय खेळतात, व्हॉट डज युअर फादर प्ले तुमचे वडील काय खेळतात, व्हॉट डज हिज फादर प्ले त्याचे वडील काय खेळतात, व्हॉट डज हर फादर प्ले तिचे वडील काय खेळतात, व्हॉट डज देअर फादर प्ले त्यांचे वडील काय खेळतात, व्हॉट डज राम्स फादर प्ले रामचे वडील काय खेळतात, व्हॉट डज श्याम्स फादर प्ले श्यामचे वडील काय खेळतात। आता मी निगेटिव्ह डब्ल्यूएच टाइपची प्रॅक्टिस करणार आहे। व्हॉट डोंट आय प्ले किंवा व्हॉट डू आय नॉट प्ले हा प्रकार मी तुम्हाला शिकवलेला आहे। व्हॉट डोंट आय प्ले मी काय खेळत नाही, व्हॉट डोंट वी प्ले आपण काय खेळत नाही, व्हॉट डोंट यू प्ले तू काय खेळत नाही, व्हॉट डोंट यू प्ले तुम्ही काय खेळत नाही, व्हॉट डोंट दे प्ले ते काय खेळत नाही, व्हॉट डझंट ही प्ले तो काय खेळत नाही, व्हॉट डझंट शी प्ले ती काय खेळत नाही, व्हॉट डझंट इट प्ले तो कुत्रा काय खेळत नाही, व्हॉट डझंट राम प्ले राम
काय खेळत नाही, व्हॉट डझंट श्याम प्ले, श्याम काय खेळत नाही. व्हॉट डझंट माय फादर प्ले, माझे वडील काय खेळत नाही. व्हॉट डझंट अवर फादर प्ले, आपले वडील काय खेळत नाही. व्हॉट डझंट युअर फादर प्ले, तुझे वडील काय खेळत नाही. व्हॉट डझंट युअर फादर प्ले, तुमचे वडील काय खेळत नाही. व्हॉट डझंट हिज फादर प्ले, त्याचे वडील काय खेळत नाही. व्हॉट डझंट हर फादर प्ले, तिचे वडील काय खेळत नाही. व्हॉट डझंट देअर फादर प्ले, त्यांचे वडील काय खेळत नाही. व्हॉट डझंट राम्स फादर प्ले, रामचे वडील काय खेळत नाही. व्हॉट डझंट श्याम्स फादर प्ले, श्यामचे वडील काय खेळत नाही. बघा, एकदा इंग्रजीमध्ये एकदा मराठीमध्ये मी प्रॅक्टिस केलेली आहे आणि यापूर्वी मी सेपरेट स्ट्रक्चर घेऊन वेगवेगळे क्रियापद घेऊन मी प्रॅक्टिस केली होती. म्हणूनच ही प्रॅक्टिस तुम्हाला लवकर समजणार आहे. आणि जर मी तुम्हाला एकाच दिवशी जर सर्व प्रकार शिकवले असते तर तुमचा गोंधळ झाला असता. मित्रांनो, ही एक बेसिक लर्निंग आहे, परंतु तुम्ही प्रॅक्टिस करत असताना दोन पद्धतीने सुरुवातीला प्रॅक्टिस करू शकता. फॉर एक्झाम्पल, मी एकदा इंग्रजीमध्ये एकदा मराठीमध्ये मी का बरं बोलतो, बिकॉज अवर मदर टंग इज अ गुड गाईडलाईन टू हेल्प अवर इंग्लिश. परंतु काही क्रियापदांपुरतीच करा, त्यानंतर तुम्ही फक्त इंग्रजीमध्ये प्रॅक्टिस करू शकता. आय प्ले, वी प्ले, यू प्ले, यू प्ले, दे प्ले, ही प्ले, शी प्लेज, इट प्लेज, राम प्लेज, श्याम प्लेज, माय फादर प्लेज, अवर फादर प्लेज, युअर फादर प्लेज, युअर फादर प्लेज, हिज फादर प्लेज, हर फादर प्लेज, देअर फादर प्लेज, राम्स फादर प्लेज, श्याम्स फादर प्लेज. आय डोंट प्ले, वी डोंट प्ले, यू डोंट प्ले, यू डोंट प्ले, दे डोंट प्ले, ही डजंट प्ले, शी डजंट प्ले, इट डजंट प्ले, राम डजंट प्ले, श्याम डजंट प्ले, माय फादर डजंट प्ले, अवर फादर डजंट प्ले, युअर फादर डजंट प्ले, युअर फादर डजंट प्ले, हिज फादर डजंट प्ले, हर फादर डजंट प्ले, देअर फादर डजंट प्ले, राम्स फादर डजंट प्ले, श्याम्स फादर डजंट प्ले. डू आई प्ले, डू वी प्ले, डू यू प्ले, डू यू प्ले, डू दे प्ले, डज ही प्ले, डज शी प्ले, डज इट प्ले, डज राम प्ले, डज श्याम प्ले, डज माय फादर प्ले, डज अवर फादर प्ले, डज युअर फादर प्ले, डज युअर फादर प्ले, डज हिज फादर प्ले, डज हर फादर प्ले, डज देअर फादर प्ले, डज राम्स फादर प्ले, डज श्याम्स फादर प्ले. डोंट आई प्ले, डोंट वी प्ले, डोंट यू प्ले, डोंट यू प्ले, डोंट दे प्ले, डजंट ही प्ले, डजंट शी प्ले, डजंट इट प्ले, डजंट राम प्ले, डजंट श्याम प्ले, डजंट माय फादर प्ले, डजंट अवर फादर प्ले, डजंट युअर फादर प्ले, डजंट युअर फादर प्ले, डजंट हिज फादर प्ले, डजंट हर फादर प्ले, डजंट देअर फादर प्ले, डजंट राम्स फादर प्ले, डजंट श्याम्स फादर प्ले. व्हाट डू आई प्ले, व्हाट डू वी प्ले, व्हाट डू यू प्ले, व्हाट डू यू प्ले, व्हाट डू दे प्ले, व्हाट डज ही प्ले, व्हाट डज शी प्ले, व्हाट डज इट प्ले, व्हाट डज राम प्ले, व्हाट डज श्याम प्ले, व्हाट डज माय फादर प्ले, व्हाट डज अवर फादर प्ले, व्हाट डज युअर फादर प्ले, व्हाट डज युअर फादर प्ले, व्हाट डज हिज फादर प्ले, व्हाट डज हर फादर प्ले, व्हाट डज देअर फादर प्ले, व्हाट डज राम्स फादर प्ले, व्हाट डज श्याम्स फादर प्ले. व्हाट डोंट आई प्ले, व्हाट डोंट वी प्ले, व्हाट डोंट यू प्ले, व्हाट डोंट यू प्ले, व्हाट डोंट दे प्ले, व्हाट डजंट ही प्ले, व्हाट डजंट शी प्ले, व्हाट डजंट इट प्ले, व्हाट डजंट राम प्ले, व्हाट डजंट श्याम प्ले, व्हाट डजंट माय फादर प्ले, व्हाट डजंट अवर फादर प्ले, व्हाट डजंट युअर फादर प्ले, व्हाट डजंट युअर फादर प्ले, व्हाट डजंट हिज फादर प्ले, व्हाट डजंट हर फादर प्ले, व्हाट डजंट देअर फादर प्ले, व्हाट डजंट राम्स फादर प्ले, व्हाट डजंट श्याम्स फादर प्ले. बघा, मी वाक्य किती बनवले. एका स्ट्रक्चर मध्ये मी 19 वाक्य बनवले. अगदी अशाच प्रकारे 6 प्रकारांमध्ये मी 114 वाक्य मी काही मिनिटातच तयार केले आणि ते देखील फक्त एकाच क्रियापदाचे. आणि जर तुम्ही 10 किंवा 20 क्रियापद घेऊन जर प्रॅक्टिस जर केली तर तुम्ही कमीत कमी 2 ते 3 हजार वाक्य तुम्ही बनवू शकता. अगदी अशाच प्रकारे वाक्यांना पुढे एक्सटेन्शन कसं द्यायचं आहे हे देखील आपण शिकलेलो आहोत. आणि अगदी त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही असे स्ट्रक्चर्स मोठ्यानं वाचतात त्यावेळेस तुम्हाला एक सवय लागते आणि एक फ्लुएन्सी प्राप्त होते. कारण आपल्याला इंग्रजी लिहिता येते, वाचता येते, बोललेली समजते, परंतु बोलता येत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे आपण कधी बोलण्याचा प्रयत्न करत नाही. आणि हे स्ट्रक्चरल पॅटर्न्स अगदी अशाच प्रकारे तुम्हाला मदत करतात. आणि इंग्रजी बोलण्यासाठी तुम्हाला असे 450हून अधिक वाक्यरचना लागणार आहे. आणि जर तुम्हाला प्रॉपर गाईडलाईन असेल आणि जर तुम्ही सिक्वेन्स वाईज जर गेलात तर अशा प्रकारची प्रॅक्टिस तुम्ही करू शकतात. परंतु मित्रांनो, पुन्हा लक्षात घ्या की हा पॅटर्न गोंधळाचा ठरू शकतो जर तुम्ही सिक्वेन्स वाईज जर प्रॅक्टिस केली नाही तर. म्हणूनच मी तुम्हाला वारंवार विनंती करतो की असे स्ट्रक्चरल पॅटर्न्स आम्ही आमच्या विद्यार्थ्यांवर बऱ्याच वर्षांपासून वापरत आहोत आणि आम्हाला माहिती आहे विद्यार्थी कुठे चूक करणार आहे, आपल्याला कुठे थांबायचं आहे, किती क्रियापद घ्यायचे आहे, कोणत्या प्रकारामध्ये किती प्रकार शिकायचे आहे. आणि हा प्रॅक्टिसचा भाग आहे. ज्यावेळेस तुम्ही क्रियापद बदलणार आहे म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करून पुढे जाणार आहात आणि एका क्रियापदाची प्रॅक्टिस करण्यासाठी फार तर फार तुम्हाला 1 ते 1.5 मिनिट लागतो. लक्षात घ्या, असे जर तुम्ही 10-20 क्रियापद घेतले, फार घाई करू नका, पुढे जाऊ नका. कारण जर तुम्ही पटपट पुढे जर गेलात तर तुमचा गोंधळ होण्याची शक्यता असते. आणि स्टेप बाय स्टेपच जा. आणि ज्यावेळेस तुम्ही असे काही क्रियापद घ्याल तर माझी तुम्हाला विनंती आहे थोडेसे अवघड क्रियापद घेण्याचा प्रयत्न करा. फॉर एक्झाम्पल, मी पब्लिश क्रियापद घेतलं. आता आय पब्लिश, इट मीन्स व्हॉट, मी प्रकाशित करतो. वी पब्लिश, आम्ही प्रकाशित करतो. म्हणजे एक नवीन क्रियापद तुम्हाला त्या ठिकाणी मिळतंय. ही पब्लिश बोलणार का ही पब्लिशेस, तर तुम्ही ही पब्लिशेस बोलणार. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर आय डोंट पब्लिश, मी पब्लिश करत नाही, मला पब्लिश करण्याची सवय नाही किंवा तो माझा व्यवसाय नाही. ही डझंट पब्लिश. असे वाक्य तुम्ही बनवू शकतात. म्हणजे एक 5 किंवा 10 क्रियापद वेगळे घ्या. फॉर एक्झाम्पल, ऍग्री, त्यानंतर वॉन्ट, असे काही क्रियापद मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलेले आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढे जातात म्हणजे तुम्ही काही क्रियापदांची प्रॅक्टिस या ठिकाणी केलेली आहे, परंतु क्रियापद बदला. ज्यावेळेस तुम्ही क्रियापद बदलणार आहात त्यावेळेस तुमच्या डोक्यावर ताण पडणार आहे आणि तुमची प्रॅक्टिस होणार आहे. आणि तुम्हाला वाक्यांना एक्सटेन्शन कसं द्यायचं आहे हे देखील मी तुम्हाला शिकवलेलं आहे. परंतु तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला या स्ट्रक्चर मध्ये देणार आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करत असतात त्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिस ही मनातल्या मनात करायची नाही आहे. त्याचबरोबर अतिशय घाईत प्रॅक्टिस करायची नाही आहे. तुम्हाला स्पष्ट उच्चारामध्ये प्रॅक्टिस करायची आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही अशी प्रॅक्टिस
प्रॅक्टिस करणार नाही. आय प्ले, वी प्ले, यू प्ले, प्ले, दे प्ले, ही प्ले. नाही अशी प्रॅक्टिस नका करू. इथून बोलू नका, इथून बोलू नका, तर इथून बोला. आय प्ले, वी प्ले, यू प्ले, दे प्ले, ही प्लेज, शी प्लेज, इट प्लेज, राम प्लेज. फक्त प्रॅक्टिस साठी. इन द सेम वे आय डोंट प्ले, वी डोंट प्ले, यू डोंट प्ले, दे डोंट प्ले, ही डझंट प्ले. बघा मी ज्यावेळेस बोलतो ही डझंट प्ले, शी डझंट प्ले किंवा शी डज नॉट प्ले, आणि हीच प्रॅक्टिस जर मी अशी केली, आय डोंट प्ले, वी डोंट प्ले, यू डोंट प्ले, दे डोंट प्ले, ही डझंट प्ले, शी डझंट प्ले, तर अशी प्रॅक्टिस तुम्ही करू नका. आणि आता बघा ज्यावेळेस तुम्ही ह्या स्ट्रक्चरमध्ये येतात, बऱ्याच वेळेस आपण प्रश्न विचारतो आणि आपले प्रश्न समोरच्याला समजतच नाही. वेअर डू यू लिव्ह, विथ हुम डू गो टू स्कूल, असे आपण प्रश्न विचारतो की ज्या प्रश्नांमध्ये दमच वाटत नाही. परंतु मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, ए वेअर डू यू लिव्ह, व्हॉट डज युअर फादर डू, मी तुम्हाला प्रश्न काय विचारला, व्हॉट डज युअर फादर डू, तुझे वडील काय करतात. ए डू यू गो टू स्कूल, इथे मी प्रश्न विचारला, डू यू गो टू स्कूल. ए डज युअर सिस्टर गो टू स्कूल, बघा डज युअर सिस्टर गो टू स्कूल, मी जोर कशावर दिलाय, क्रियापदावर दिलाय. आणि जर मी असा प्रश्न विचारला, डज युअर सिस्टर गो टू स्कूल, जोर कशावर येतो, डज वर. परंतु तुम्हाला कोणता प्रश्न योग्य वाटतोय हे लक्षात घ्या. प्रत्येकाची स्टाईल असते. प्रश्न विचारताना त्या प्रश्नांमध्ये दम असला पाहिजे, लक्षात घ्या. व्हॉट डू यू प्ले, व्हॉट डू यू प्ले, जोर कशावर बघा. ए व्हॉट डू यू प्ले, व्हॉट डू यू प्ले, ए व्हॉट डू यू प्ले, जोर कशावर आहे, प्लेवर आहे. परंतु कोणता प्रश्न तुम्हाला योग्य वाटतो हे लक्षात घ्या. जर तुम्ही स्पष्ट उच्चारात जर प्रॅक्टिस केली नाही तर तुम्हाला कधीही फ्लुएन्सी प्राप्त होणार नाही. आणि स्पष्ट उच्चारांमध्ये प्रॅक्टिस करत असताना तुमची फ्लुएन्सी वाढते, कॉन्फिडन्स वाढतो, हे लक्षात घ्या. तुम्हाला माहितीच असेल KBC कौन बनेगा करोडपती ही सिरियल अमिताभ बच्चनची फेमस का झाली, कारण अमिताभ बच्चनच्या बोलण्यामध्ये एक कॉन्फिडन्स आहे. तो जर फक्त बोलला गुड नाईट, टेक व्हेरी गुड केअर ऑफ युअर सेल्फ, तो गुड नाईट बोलताना सुद्धा या वयामध्ये तो कॉन्फिडेंटली बोलतो. आणि आपण एखाद्याला गुड नाईट कसं बोलतो, गुड मॉर्निंग कसं बोलतो. परंतु तुम्ही अमिताभ बच्चनकडे बघा, तो इथून बोलत नाही, इथून बोलत नाही, तर तो इथून बोलतो. त्याची स्टाईल जरी असली तरी पण त्याच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स आहे. आणि तोच कॉन्फिडन्स तुम्हाला प्रॅक्टिस करताना आणायचा आहे. जर मला हे नकारार्थी प्रश्न जर विचारायचे असेल तर कुठे स्ट्रेस द्यायचा आहे, स्पष्ट उच्चारामध्ये प्रॅक्टिस कशी करायची आहे, आणि ही एक प्रकारची रीडिंग देखील आहे. वाक्यांना तुम्ही एक्सटेन्शन देऊ शकतात, क्रियापद तुम्ही बदलू शकतात, परंतु तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे. आता मी तुम्हाला काही क्रियापदांची प्रॅक्टिस करून दाखवतो आणि तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे की मी कोणत्या प्रकारामध्ये ती प्रॅक्टिस करत आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एखादं क्रियापद आलं, ॲग्री. आता ॲग्री म्हणजे काय, सहमत असणे. अपवादात्मक क्रियापद आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं. मी सहमत आहे, आय ॲग्री. ती सहमत आहे, शी ॲग्रीज. परंतु मी सहमत नाही, आय डोंट ॲग्री. तू सहमत आहे का, डू यू ॲग्री. तुझे वडील सहमत आहे का, डज युअर फादर ॲग्री. तुझे वडील सहमत नाही आहेत का, डझंट युअर फादर ॲग्री. तुझे वडील सहमत का बरं आहे, व्हाय डज युअर फादर ॲग्री. आणि तुझे वडील सहमत का बरं नाही, व्हाय डझंट युअर फादर ॲग्री. मी शिकवतो, आय टीच. राहुल सर शिकवतात, राहुल सर टीचेस. राहुल सर इंग्रजी शिकवतात, राहुल सर टीचेस इंग्लिश. राहुल सर इंग्रजी शिकवत नाहीत, राहुल सर डझंट टीच इंग्लिश. राहुल सर इंग्रजी शिकवतात का, डज राहुल सर टीच इंग्लिश. टीचेस इंग्लिश तुम्ही बोलणार नाही. राहुल सर इंग्रजी शिकवत नाहीत का, डझंट राहुल सर टीच इंग्लिश. राहुल सर कोणता विषय शिकवतात, विच सब्जेक्ट डज राहुल सर टीच. राहुल सर कसे शिकवतात, हाऊ डज राहुल सर टीच. राहुल सर कोणाला शिकवतात, टू हुम डज राहुल सर टीच. राहुल सर मॅथ्स शिकवत नाहीत का, डझंट राहुल सर टीच मॅथ्स. राहुल सर मॅथ्स का शिकवत नाही, व्हाय डझंट राहुल सर टीच मॅथ्स. आता मी क्रियापद बदलतो, स्टडी. मी अभ्यास करतो, आय स्टडी. मी इंग्लिशचा अभ्यास करतो, आय स्टडी इंग्लिश. परंतु मी मॅथ्सचा अभ्यास करत नाही, आय डोंट स्टडी मॅथ्स. तू अभ्यास करतो का, डू यू स्टडी. तुझा भाऊ अभ्यास करतो का, डज युअर ब्रदर स्टडी. तुझा भाऊ अभ्यास करत नाही का, डझंट युअर ब्रदर स्टडी. तुझा भाऊ अभ्यास का करतो, व्हाय डज युअर ब्रदर स्टडी. तुझा भाऊ अभ्यास का करत नाही, व्हाय डझंट युअर ब्रदर स्टडी. माझी मुलगी शाळेत जात नाही, माय डॉटर डझंट गो टू स्कूल. तुझी मुलगी शाळेत जाते का, डज युअर डॉटर गो टू स्कूल. त्याची बहीण शाळेत जात नाही का, डझंट हिज सिस्टर गो टू स्कूल. त्याची बहीण शाळेत का जात नाही, व्हाय डझंट हिज सिस्टर गो टू स्कूल. मला समजतं, आय अंडरस्टँड. त्यांना समजत नाही, दे डोंट अंडरस्टँड. त्यांना समजतं का, त्या मुलांना, अनेक मुलांना डू दे अंडरस्टँड. इथे मी पर्सनल प्रोनाउन यूज करतोय, किंवा मी असे बोलू शकतो, डू बॉयज अंडरस्टँड. त्यांना समजत नाही का, डोंट दे अंडरस्टँड किंवा डू दे नॉट अंडरस्टँड. त्यांना का बरं समजतं, व्हाय डू दे अंडरस्टँड. आणि त्यांना का बरं समजत नाही, व्हाय डोंट दे अंडरस्टँड. त्यांना कोणता विषय समजत नाही, विच सब्जेक्ट डोंट दे अंडरस्टँड. आता मी क्रियापद अतिशय वेगळं घेतो. मी उडतो, आय फ्लाय. परंतु ती उडते, शी फ्लाईज. मी उडत नाही, आय डोंट फ्लाय. तू उडतो का, डू यू फ्लाय.
ती उडते का? डज शी फ्लाय. त्याचबरोबर तू उडत नाही का? डोंट यू फ्लाय. तू का बरं उडतो? व्हाय डू यू फ्लाय. आणि तू का बरं उडत नाही? व्हाय डोंट यू फ्लाय. आता हे वाक्य झाले, परंतु मला असं बोलायचं आहे पक्षी उडतात. बर्ड्स अनेक वचन आहे, मग मी बोलेल बर्ड्स फ्लाय. पक्षी उडत नाहीत. बर्ड्स डोंट फ्लाय. पक्षी उडतात का? डू बर्ड्स फ्लाय. पक्षी उडत नाहीत का? डोंट बर्ड्स फ्लाय. पक्षी कुठे उडतात? वेअर डू बर्ड्स फ्लाय. पक्षी कसे उडतात? हाऊ डू बर्ड्स फ्लाय. पक्षी कोणाबरोबर उडतात? विथ हुम डू बर्ड्स फ्लाय. आणि पक्षी का बरं उडत नाहीत? व्हाय डोंट बर्ड्स फ्लाय. नेक्स्ट वर्ड प्लाऊ. प्लाऊ म्हणजे नांगरणे. शेतकरी शेत नांगरतो. PLOUGH. मला म्हणायचं आहे शेतकरी शेत नांगरतो. अ फार्मर प्लाउज द फील्ड्स. शेतकरी शेत नांगरत नाही. अ फार्मर डझंट प्लाउ द फील्ड्स. शेतकरी शेत नांगरतो का? डज अ फार्मर प्लाउ फील्ड्स. फक्त प्लाउ, इथे प्लाउज येणार नाही. शेतकरी शेत नांगरत नाहीत का? डझंट अ फार्मर प्लाउ द फील्ड्स. शेतकरी शेत का नांगरतो? व्हाय डज अ फार्मर प्लाउ द फील्ड्स. शेतकरी शेत कुठे नांगरतो? व्हेअर डज अ फार्मर प्लाउ द फील्ड्स. शेतकरी शेत कसे नांगरतो? हाऊ डज अ फार्मर प्लाउ द फील्ड्स. शेतकरी शेत का नांगरत नाही? व्हाय डझंट अ फार्मर प्लाउ द फील्ड्स. फ्रेंड्स, अगदी अशाच प्रकारे वेगवेगळे क्रियापदे घेऊन मी तुम्हाला एक प्रॅक्टिस दाखवणार आहे आणि माझ्यापुढे टार्गेट आहे 5 लाखांपेक्षाही जास्त वाक्यांचं. 60 दिवसांच्या शेड्यूलच्या व्यतिरिक्त अशा प्रकारच्या स्ट्रक्चरल पॅटर्नच्या प्रॅक्टिसेस मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. आमच्या ॲप व्हर्जनमध्ये ह्या आम्ही प्रॅक्टिसेस अवेलेबल करून देणार आहोत, परंतु त्या स्टेप बाय स्टेप म्हणजेच या स्ट्रक्चरमध्ये मी 150 क्रियापद घेईल. माझ्याबरोबर जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर प्लीज 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 आमचं ॲप व्हर्जन तुम्ही इन्स्टॉल करू शकता. घरी बसून सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जर तुम्हाला प्रॅक्टिसला वेळ मिळाला नाही तर तुम्ही आमच्या ॲप व्हर्जनमध्ये ह्या प्रॅक्टिसेस बघू शकतात. म्हणूनच माझी तुम्हाला विनंती आहे, आमचं VT शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस हे ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करा आणि आमचं 60 दिवसांचं शेड्यूल तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा. त्याचबरोबर आमचे 4 पुस्तकं देखील जवळ ठेवा, कारण असे स्ट्रक्चर्स तुम्ही लिहू शकत नाही. प्रॅक्टिस करण्यासाठी हे स्ट्रक्चर्स तुम्हाला मदत करतात. त्याचबरोबर यू कॅन स्पीकचं पुस्तक, ग्रामरचं पुस्तक, स्पेलिंग रायटिंग प्रोनाउन्सिएशनचं पुस्तक हे तुम्हाला जवळ ठेवायचं आहे आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे. तर या कोर्स बद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याचबरोबर ह्या व्हिडिओच्या नंतर देखील दिलेली आहे.